तर पुन्हा एकदा अभिनंदन तुम्हा दोन्ही ताईंचं की तुम्ही शेवटच्या खेळामध्ये आलेला आहात आणि तुमच्यापैकीच होणारे विजेती आणि उपविजेती. ठीक आहे. हा खेळ काय आहे, खेळाचं नाव काय ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याआधी मंडळी आपण या दोन्ही ताईंबद्दल जाणून घेणार आहोत. ताई तुझं नाव सांग बरं. माझं नाव लता संतोष चिकणे. आणि माहेर कुठलं? माहेर गवडी आहे. आणि सासर? सासर कुसुंबी. अच्छा. आणि किती वर्ष झालीत लग्नाला? लग्नाला आता 24 वर्ष झाली. 24 वर्ष झालेली आहेत लग्नाला. बरं लग्नानंतर भाऊजींनी कुठला चित्रपट दाखवला पहिल्यांदा? पहिल्यांदा गदर बघायला गेलेलो. वा बरं. आणि भाऊजींचा स्वभाव कसा आहे? शांतच आहे. हा ते लक्षात आलं, भाऊजी शांतच आहेत. बरं आता मला एक सांगता येईल की माहेर म्हटल्यानंतर तुझ्या डोळ्यासमोर कोण येतं? माझी आई. मला वडील नाही आहेत. वडील माझे लहानपणीच वारलेत. मी 7वीत असताना वडील माझे वारलेत. माझ्या आईनेच मला लहानाचं मोठं केलंय. डोळे पाणवलेत ताई. आई माझी खूप कष्ट करते. ती स्वावलंबी आहे. तिच्या जीवावरती सगळं कमवते. अजून तिचा भाजीचा व्यवसाय आहे. जेव्हा माझे वडील वारले त्यावेळेस माझा लहान भाऊ आईच्या पोटात होता आणि तो पोटात असताना माझे वडील वारले. मग आई खूप अशी म्हणजे दुःखी झाली. तिला तिच्यावर मोठा प्रसंग ओढवलेला. नंतर माझ्या भावाला सांभाळायला घरी कोणीच नव्हतं. नंतर माझ्या भावाला माझ्या आईने माझ्या आजोळी ठेवलं, मामीजवळ. आईला अजिबात आवडत नव्हतं. भावाला बघितलं छोट्या की खूप वाईट वाटायचं. थोडं थोडं नुकतंच मला समजत होतं, एवढं पण म्हणजे समजत नव्हतं. तरी पण घरची परिस्थिती जाणवायची. पण मी काय करू शकत नव्हते त्यावेळेस, खूप लहान होते मी. मग आईला काम करावं लागायचं, त्यामुळे त्यात छोट्या भावाला आजोळी ठेवलेलं. पण मग माहेरी जाणं होतं तुझं आता? होतं की. आता आहे म्हणजे एक मोठा माझ्या पाठचा जो भाऊ आहे तो कामावर आहे, त्याचं लग्न झालंय. आणि दुसरा आता लग्नाला आलाय. आता आहे व्यवस्थित परिस्थिती. सगळं व्यवस्थित आहे. वा खूप छान ताई. ताई तुझ्या आईचं पुढचं आयुष्य खरंच खूप सुखाचं जावं आणि तुला उदंड आयुष्य लाभो हीच मी देवीच्या चरणी मी प्रार्थना करतो. आज तू मनापासून इथे मोकळी झाली आहेस, व्यक्त झाली आहेस, कसं वाटतंय ताई तुला? खूप समाधान वाटतंय. जे कधी बोलता आलं नाही ते आज या सन TV मराठीच्या माध्यमातून मला आईला सांगता आलं किंवा तिथपर्यंत माझं जे बोलणं आहे ते माझ्या आईपर्यंत पोचावं आणि तिनं हे बघावं, एवढंच मला असं वाटते. माझी अपेक्षा आहे. नक्कीच ती बघणार आहे. ताई खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून.